नम्राला हावरी माणसं आहेत ना सांगतो. पोरासनी चमच्यावर दूध देत नाहीत का? बोनसमध्ये माझा पहिला नंबर डेअरीची आहे पाहिजे. पोरं झणझणीत कर. 15-16 वर्षाची झाली म्हणजे पोरं मिळवती झाली म्हणजे आपल्या आईबाबाचं काम भागलं. ते असं गोळा झालेलं असलं तर पैसे बोनस घेऊन काय करतात? बुक्की मारली तर दगड फोडावा असं पोहार तयार मजबूत करावं. व्यायाम करून घ्यावा. जास्त मुलाची असं प्रेम करू नये, पोटासंग करू नये. व्यायाम करून घ्यावा त्याच्याकडं. काढ एवढ्या ओटा बशा, काढ जोड, ये जा जरा पळून किलोमीटरवर. प्रकृती चांगली मुलाची होणं हे त्याचं कल्याण. त्याला चांगलं शिकवणं हे कल्याण का लाड करणं कल्याण? व नाचून नाचून पाठवून आज फिरवायचा नाही. चावट झालं म्हणजे मग काय आजाचं विसरणं आणि बाबाचं बी नाही. खायला घालायचं, प्रकृती निकोप करून घ्यायची आणि समाजात कसं राहायचं, देवधर्म कसा सांभाळायचा हे वडील माणसांनी शिकवायचं. ते आणि करून घ्यायचं त्याच्याकडं. कोणाकडं? करून घेतल्या करत्या. पाया पड म्हटलं तर अशी भीत अशी पायाला हात लावत्या. नाही टकलं टेक म्हटलं की मग नावीला जण टेकत्यात. लागते सवय पुढं. कुठं पोरा ऐकत नाहीत का? आमचं शिकवणच नाही. खरं सांगा. शिकवण नाही. पोरं दूध वाच खाईत नाहीत का? वाढीतच नाहीत. म्हणून सांगतो मुलाला दह्यावली दुधावरती शाई जरा घ्यावी. 2-2 शेतं खाते तर वाटीत घेऊन त्याला खाया शिकवावं. कोणाला? आता ते 10 महिन्याचं झालं की अन्न भरवायला सुरू करा असं शास्त्राचं मत आहे. निवड दुधावर मुलाला 10 महिन्यापुढे ठेवू नये. आणि असलं गोडधड खायचं शिकवायचं. ही गोडधड खाया घालण्यापेक्षा कुरकुरं खायला शिकवू द्या. ते कुरकुरं फुगायसाठी लिक्विड वापरलेलं असते. म्हणजे विष तुमच्या पोरांच्या पोटात जायचं असलं तर तुम्ही माणसं मुलं सांभाळण्यास शहाणे आहात का मूर्ख आहात मला सांगा. राग आला तर दगडं मारा शेवटी 4. पण मी जे चांगलं आहे ते सांगतोच तुम्हाला. दही दूध तूप असं मुलाला खायला शिकवायचं. रखरखीत चटणीत खाया शिकवाने. मग पोरं तापाड होत्यात. बाबाच्या अंगावर पोरं का जात्यात तर ते खरड्यात जळमलंय आणि खरड्यात वाढलंय. तसं नाही करायचं. त्याला स्मूथ जेवण घालायचं. आरोग्य चांगलं राहतंय दुप्त खाल्यामुळं. आता 80 वर्षांनुसार माझी तब्येत बरी आहे का नाही? टाळकरी ठकत्याच रोजच्या कीर्तनला. ते आधीच म्हणतात ही काय अवलाद आज लवकर आटपील असं नाही. येत्यात हे माझं नशीब. शिव्याची नाटकाच्या पण येत्यात टाळवाजं. कुणाच्या तर भिडे नाही नाटकर सपिवणार नाही. गॅरंटी असतील. सफाई नाहीच कवा 2 तास.